शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाऊ ॲग्रो सायन्स या कंपनीच्या सिस्टेन या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसंच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आम्ही जी माहिती तुम्हाला देत आहोत ती संपूर्ण अभ्यासपूर्वक व दैनंदिन शेतीत तुम्ही जे कीटकनाशक व बुरशीनाशक वापरतात तर त्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जर केले तर आमच्या शेतकऱ्यांप्रती उत्साह वाढेल व तुम्हाला अजून नवनवीन स्वरूपाची माहिती आम्ही वेळेवर देऊ. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. डाऊ ॲग्रो सायन्स या कंपनीच्या सिस्टेन या बुरशीनाशकात आपल्याला मायकोबुटानिल हे 10% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे ट्रायझोल गटातील बुरशीनाशक आहे. हे बुरशींच्या अर्गोस्टेरॉल बायोसिंथेसिसला म्हणजे स्टेरॉल डिमिथिलेशन इनहिबिटरला प्रतिबंध करते. बुरशींमधील जे काही स्टेरॉल संश्लेषण असते तर त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी सिस्टेन हे रोखत असते. त्यामुळे बुरशींची वाढ थांबते व बुरशी ही त्या ठिकाणी मरण पावत असते. शेतकरी मित्रांनो, याच्यात आपल्याला झायलम मोबाईल ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे पिकाची जी काही झायलम आहे म्हणजेच जलवाहिनी, तर या जलवाहिनीद्वारे हे संपूर्ण पिकामध्ये पसरते व पिकाला संरक्षण देत असते. तसेच हे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याच्यात आपल्याला वेपर्स ॲक्शन पाहावयास मिळते. म्हणजे फवारणी दरम्यान ज्या बुरशी यांच्या संपर्कात येतात तर हे मारल्या जातात व पिकाला संपूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी मिळत असते. पानांसंबंधी जे काही बुरशीजन्य रोग आहेत त्यांना चांगल्या पद्धतीत हे नियंत्रित करते. तसेच मुळासंबंधी जे काही रोग आहेत त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर द्राक्ष, मिरची, टमॅटो, सफरचंद, शिमला मिरची अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच हे आता कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते तर सर्वात प्रथम जे काही पावडरी मिल्ड्यू आहे म्हणजेच त्याला आपण भुरी म्हणतो, तर या भुरीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देत असते. त्याच पद्धतीने द्राक्ष पिकातील डायबॅक, लीफ स्पॉट, सफरचंद या पिकातील स्कॅब व काकडी या पिकातील पावडरी मिल्ड्यू व झेंडू या पिकातील पावडरी मिल्ड्यू अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी 100 ते 150 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण करू शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 10 ते 15 ग्रॅम आपण घेऊ शकतो. तरी कंपनीच्या लेबलच्या सल्ल्यानुसार आपण जर का वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही 1 तासाची आहे. म्हणजे फवारणी केल्यावर 1 तासाने जरी पाऊस आला तरी हे पानांद्वारे पटकन शोषले जाते व धुतले जात नाही. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण भुरी व बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण डाऊ ॲग्रो सायन्स या कंपनीच्या सिस्टेन या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.